सर, गेल्या 24 तारखेला बिर्ली शहरामध्ये सगरोळी घाटामध्ये घाट नंबर 1 स्टाक रेती जे होतं तसं लिलाव झालं. त्या लिलावाच्या वेळेस जे आहे ते सन्माननीय तिथले जे उपजिल्हाधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी प्रत्येक बोली लावणाऱ्यांना 10,000 रुपये अशा पद्धतीने ठरवले होते आणि रेतीची स्टार्ट बोली जी आहे ते शासकीय जे आहे ते 700 रुपये प्रमाणे परबास. मग त्यावेळेस जवळजवळ 24 ते 25 लोकांनी त्यामध्ये भाग घेऊन बोली लावल्या गेली. त्यामध्ये 9,000 शेवटची बोली होती. 9,000ला टेंडर सुटलं गेलं, म्हणजे परबरास 9,000, एकूण 4,000 काही चिल्लर बरास आहे. जवळपास 9,000 प्रमाणे म्हणलं तर त्याची किंमत 4 कोटीच्या घरात गेलेली आहे. 4 कोटीच्या जवळपास गेली आहे. 4 कोटी आणि त्याच्यानंतर जे आहे ते सेकंड नंबर जे आहे ते कोणी 8,000, 7,000, 6,000 अशा पद्धतीने लावले. पण शेवटी 9,000 वालेला सुटलं टेंडर. तो 9,000ने जी 25% रक्कम भरायला पाहिजे तो रक्कम भरला नाही. न भरता जे आहे ते तो परत जे आहे ते फेर लिलाव काढले. आमचं म्हणणं आहे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मी शंकर मावलगे जिल्हाध्यक्ष, राजू पाटील, आमचे मित्र संजयजी पवाडे साहेब पत्रकार, या सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा एकतर तुम्ही ते जे पूर्णपणे टेंडर रद्द करा, अन्यथा त्या व्यक्तीला तुम्ही 25 म्हणजे जवळपास 1 कोटी दंड लावा. ज्याने जे आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं वेळ वायाला घातलं त्याला दंड लावा. नाही तर तुम्ही आज जे लिलाव काढलात, आज रोजी जे आहे ते आदरणीय मॅडमने जे आहे ते परत केले, डिप्टी कलेक्टर मॅडमने परत अजून लिलावाची टेंडर तारीख काढली. त्या तारखेमध्ये जवळपास 3 लाख रुपये बोली लावण्यासाठी जे आहे ते मध्ये भाग घेण्यासाठी फीस ठेवली त्यांनी. जे आहे ते अचानक म्हणजे 10,000 ते डायरेक्ट 3 लाख, म्हणजे ज्या दिवशी इतर कोणीही भाग घेऊ नको त्यामध्ये रेती ठेकेदारच भाग घ्यावं असा दृष्टिकोन संबंधित शासनाचा सुद्धा त्यांच्यासोबत मिलीभगत असल्याचं त्यांच्या या स्टार्टलाच त्याच्या रेती 3 लाखावरून दिसून येत होतं. दुसरा मुद्दा म्हणजे आज आमच्या मध्ये गेल्यानंतर जे काही त्यांचे 10-15 लोक होते आणि लगेच त्यांनी 10 मिनिटं बाहेर निघाले वेळ काढून, आणि बाहेर निघून त्यांच्यामध्ये बोलाचाली झाली की तुम्ही आम्ही कोणी बोलायचं नाही आणि फक्त एकालाच टेंडर सोडायचं आणि बाकी सगळे गप्प बसायचं. आणि दोघांनी बोलले 1,000 रुपये, 1100, 1200, 1300 रुपयाला प्रमाणे टेंडर सोडून टाकून गेले. आणि जवळजवळ एवढं टेंडर ज्याची किंमत 4 कोटी रुपये आहे, 40 लाखावर टेंडर सोडल्या गेलं. म्हणजे शासनाचं जवळजवळ 3.5 कोटी रुपये नुकसान आज घडीला बिर्ली शहरामध्ये महसूल बुडत आहे. म्हणून आज आम्ही आदरणीय या ठिकाणी RDC कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत की तात्काळ हा टेंडर रद्द करावं, रद्द करून जे पुनर्फेर घेण्यात यावं किंवा ज्यांची रक्कम मागच्या याच्यामध्ये जास्तीचा आहे त्याला तरी देण्यात यावं, ज्यामुळे जे आहे ते शासनाचा जो होणारा नुकसान तो थांबण्यात यावं. हे विनंती करण्यासाठी आज आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांकडे आलेले आहे. आज आम्ही बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेती साठा लिलावाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत की गेल्या 24 तारखेला या रेती साठ्या संदर्भात एक लिलाव झाला. त्या लिलावामध्ये माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम क्रांती डोबे यांनी त्या ठिकाणी लिलावधारकांना शासनाच्या सर्व नियम व अटी सांगून आपल्या लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. यावेळी त्यांनी सर्वांना आवाहन केले की आज जे लिलावधारक ज्यांना सुटेल त्यांनी तात्काळ 6-6:30 वाजेपर्यंत चलन दराने रक्कम भरावी आणि उर्वरित रक्कम 1-2 दिवसात भरून हा ठेका चालू करावा असं आदेशित करून, यात कोणी दिरंगाई केले तर आम्ही वरील आदेश जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी भाग घेण्यासाठी त्यांनी 10,000 रुपये पर व्यक्तीस दिला होता. तर यावेळेस आता त्यावेळेस त्या ठेकेदारांनी प्रसार झाला आणि उर्वरित रक्कम कुठलीच न भरता शासनाच्या व संबंधित लिलावधारकांना फसवणूक करून तो प्रसार झाला आणि त्याचा आज फेर लिलाव करण्यात आला. या फेर लिलावामध्ये जवळपास भाग घेणाऱ्या लिलावधारकांना 3 लाख रुपये अशी आट टाकण्यात आली. ही आट काही अनामत रक्कमची ही आट काही लोकांना
भाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना ही अनामत रक्कम कशी भरणार? आम्ही या संदर्भात माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदनही दिलो की बाबा ह्याच्यामध्ये जो ठेकेदार पळून गेलेला आहे त्यांच्यावर नोटीस काढा, त्यांच्याकडून 25% रक्कम वसूल करा आणि बाकी लिलाव तुम्ही फेर लिलाव नंतर ठेवा. यावर कुठलीच प्रक्रिया न करता आज जो लिलाव झालेला आहे या लिलावामध्ये जे भाग घेतलेले आहेत जवळपास कोणी देगलूर कोणी लातूर या भागातून आलेले लिलावधारक होते. त्यांनी ऐनवेळी सर्वांनी स्वतः मिलीभगत करून ह्या लिलावामध्ये फक्त 3च वेळेस बोली करून फक्त 1300 रुपये प्रति हजार बरास लास्ट बोली करून हे शासनाच्या डोळ्यात आणि तिथं उपस्थित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ह्या ठेकेदारांनी हे शासनाचे जवळपास 3.5 कोटी रुपये आज पाण्यात घातले. हे आजचा हा ठेका तात्काळ रद्द करावा अशी मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे यांच्याकडे केलेली आहे. जर यावर कुठला जर निर्णय जर होत नसेल तर आम्ही उद्या 30 तारखेला रस्ता रोको किंवा आंदोलन करणार याची आम्ही आज निवेदनाद्वारे शासनाला माहिती दिलेली आहे. शासनाने या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी. धन्यवाद.